गावाकडची आठवण आली ना की लगेच गाडी काढायची आणि गावाकडे जायचं, हे तर आमचं नियमित ठरलेलं आहे. आता सगळे आम्हाला म्हणतात की बाबा एवढे सगळे पॉईंट्स असतात फिरण्यासारखं, बट तुम्हाला 1-2-3 दिवस जरी सुट्टी असेल ना तर तुम्ही लगेच गावाकडे जाता. तर म्हटलं की हो, माहित नाही का की गावाकडे जाऊन आले ना की मी एक एनर्जी एक वेगळीच येत असते. तर चला मग जाऊ आपण. आणि जाता जाता ना की मला एक हॉटेल सांगायचं आहे, तिथं मला मस्त जेवण मिळणार आहे. सो जाता जाता श्रीशाही उठलेली होती, ती झोपेत होती, त्याच वेळेला तिला आम्ही तशीच गाडीमध्ये घेतलेली होती. सो अजून तिचं आंघोळ वगैरे काहीही झालेलं नव्हतं. म्हटलं जिथं थांबू आपण जेवण्यासाठी तिथं तिला फ्रेश करता येईल म्हणून आम्ही निघालो. पोचताच कोल्हापूरच्या जवळच आहे, खूप काही लांब नाहीये. सो तिथं मला हे 7-12 हॉटेल सापडलं. मस्त आहे असं मी ऑलरेडी आधी ऐकलेली होती. श्रीशाही खुश झाली कारण श्रीशाला तिचे डक आणि रॅबिट भेटलेले होते आणि तिला खूप आवडतात ही, त्यामुळे ती खुश होती. असा आम्ही थाळी ऑर्डर केला. गरम गरम भाकरी चुलीवरची मिळत होती, भाज्या हे सगळ्या झुणका होतं, आमटी होती, कढी होतं, मस्त असं जेवण होतं. थालीपीठी आम्ही मागवलेलं होतं कारण थालीपीठी इथं खरंच खूप छान मिळतात ऐकलेलं होतं. म्हटलं जाता जाता हा बेत आपण नक्कीच करायचा. आणि मस्त म्हणजे चुलीवरचं काय जेवण असतं यार, तुम्हाला सांगू, नक्की एकदा चुलीवरचं जेवण जेवा. आणि इथे जे काही लिहिलेलं होतं ना, बापरे, म्हणजे गावात आल्यासारखंच मला फील होत होतं. आम्ही पूर्वी आधी ना की माझे लग्न झालं त्यावेळेला ना आम्ही चुलीवरच्याच भाकऱ्या खात होतो, त्यामुळे ती मला आठवण झालीच आणि सगळं सेम गावाकडे असल्यासारखंच वाटलं. पांडुरंगांचं दर्शनही छान मिळालं आपला. आणि चला तर मग तिथून निघू आपण. आणि नंतर ना आपलं गाव कोल्हापूर म्हटलं ना की जीव की प्राणच आहे. मग म्हटलं की चला आपण निघू, कारण ऑलरेडी खूप वेळ झालेलाच होता. निघाले, कोल्हापूर दिसलं की मस्त वाटतं यार खरंच.